वैष्णवी हुंडाबळी प्रकरणातील 3 आरोपींना आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे। सासू लता, नणंद करिश्मा आणि पती शशांकला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे। तिघांचीही 1 दिवसांची पोलीस कोठडी आज संपत असल्यानं पुन्हा कोर्टात हजर राहावं लागणार आहे। अगवणे कुटुंबियांना मदत करणारा निलेश चव्हाण मात्र अद्याप फरार आहे। त्याला मात्र शोधून काढण्यात त्याच्या मुसक्या आवळ्यात अद्यापपर्यंत तरी पोलिसांना अपयश आलंय। तर आज पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर राहावं लागणार आहे। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्या सोबत जोडले। तुषार, आपण पाहतोय की वैष्णवी हुंडाबळी या प्रकरणासंदर्भात मुख्य आरोपींना आज पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। काय सविस्तर माहिती आहे? नक्कीच, कारण एकंदरीत जर आपण पाहिलं तर वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये आता जे मुख्य आरोपी आहेत त्यामध्ये पती शशांक असेल, त्यानंतर नणंद करिश्मा, सासू लता असेल, यांची आज पोलीस कोठडी संपतीये। गेल्या 11 दिवसांपासून खरं तर ते पोलीस कोठडीमध्ये होते। काल त्यांना खरं तर न्यायालयामध्ये हजर केलं गेलं होतं। त्यांना 1 दिवसाची खरं तर पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली होती। आज ती पोलीस कोठडी संपतीये आणि त्यांना पुन्हा एकदा आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। मात्र त्याआधी जर आपण पाहिलं तर कालचा न्यायालयामधला युक्तिवाद दोन्ही वकिलांचा जर पाहिला तर तो महत्वाचा पाहायला मिळतोय, कारण सरकारी वकिलांनी काल जो युक्तिवाद केला होता त्या युक्तिवादामध्ये पोलीस कोठडी वाढवून घेण्यासाठी त्यांनी जो युक्तिवाद केला होता त्यामध्ये महत्वाच्या भूमिका खरं तर त्यांनी मांडली होती। त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की या आरोपींचे खरं तर मोबाईल मिळणं गरजेचं आहे आणि ते मिळवण्यासाठी पोलिसांना प्रयत्न करण्यासाठी पोलीस कोठडीमध्ये वाढ करून द्या, अशी खरं तर मागणी सरकारी वकिलांनी केली होती। तर हगवण्यांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना असंही त्यामध्ये म्हटलं होतं की जे सरकारी वकिलांनी सांगितलंय त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे जे बँकेचे अकाउंट आहेत ते बँकेच्या अकाउंटची ऑलरेडीच डिटेल्स ही खरं तर पोलिसांना मिळालेली आहे। दुसरी गोष्ट, हगवण्यांच्या वकिलांनी खरं तर वैष्णवीवरती काही आरोप केले होते। त्यामध्ये असं म्हटलं होतं की वैष्णवी एका व्यक्तीबरोबर चॅट करत होती। त्यामुळे या संपूर्ण घडामोडी जर पाहता आज न्यायालयामध्ये काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि आज न्यायालयामध्ये कशा पद्धतीने संपूर्ण युक्तिवाद होतोय हेही पाहणं अगदी महत्वाचं ठरणार आहे। करण नक्की तुषार, या संदर्भात आज काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।